वेलकम टू ऑल ऑफ यू. नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लर्न केलं होतं ब्लास्टुलेशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लर्न करायचं आहे प्रेग्नन्सी अँड प्लॅसेंटा. हिअर प्रेग्नन्सी ह्युमन रिप्रोडक्शन टॉपिक चालू आहे, चॅप्टर चालू आहे आपला. ऑलमोस्ट शेवटचे टॉपिक आहे. प्रेग्नन्सी, it is the condition of carrying one or more embryos in the uterus. प्रेग्नन्सी म्हणजे काय, तर युटेरसमध्ये म्हणजेच गर्भाशयामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त भ्रूण एम्ब्रिओ असण्याच्या स्टेजला आपण प्रेग्नन्सी असं म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जेस्टेशन. त्याला जेस्टेशन असं पण म्हटलं जातं. The average period of pregnancy in the human lasts for 266 days from fertilization or 280 days. जर आपण ॲव्हरेज पिरियड बघितला प्रेग्नन्सीचा ह्युमन्समध्ये तर किती आहे? फर्टिलायझेशन झाल्यापासनं 266 दिवस इतका तो ॲव्हरेज पिरियड असतो. म्हणजे साधारणतः 9 महिन्यांचा कालावधी आपल्याला प्रेग्नन्सीचा बघायला मिळतो. This pregnancy period of approximately 9 months is divided into 3 trimesters of 3 months each. हा जो प्रेग्नन्सी पिरियड आहे हा 3 ट्रायमेस्टरमध्ये मोजला जातो. म्हणजे 9 महिन्याचा जो कालावधी आहे हा 3, 3 आणि 3 अशा 3-3 महिन्याच्या 3 भागामध्ये डिवाइड केला जातो. त्याला आपण म्हणतो फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर अँड थर्ड ट्रायमेस्टर. फर्स्ट ट्रायमेस्टर फ्रॉम फर्टिलायझेशन टू 12 वीक, साधारणतः 3 महिन्याचा कालावधी असतो. आणि या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ॲट द एंड ऑफ द फर्स्ट ट्रायमेस्टर फोएटस इज अबाउट 7 to 10 सेंटीमीटर लॉंग. फोएटस म्हणजे अर्भक, गर्भाशयामध्ये असलेलं अर्भक. साधारणतः 3 महिन्याच्या शेवटीपर्यंत हे जे फोएटस असतं हे 7 ते 10 सेंटीमीटर इतकी त्याची लांबी झालेली असते, इतकी त्याची वाढ झालेली असते. सेकंड ट्रायमेस्टर दॅट स्टार्ट्स फ्रॉम 13th वीक टू 26th वीक, 13व्या हप्त्यापासनं तर 26व्या हप्त्यापर्यंतचा हा कालावधी मोजला जातो. अँड द फोएटस ग्रो अबाउट 30 सेंटीमीटर, जवळजवळ 30 सेंटीमीटरपर्यंत फोएटसची वाढ ही झालेली असते. नाव देन थर्ड ट्रायमेस्टर इज कंटिन्युइंग फ्रॉम 27th वीक टिल द पार्टुरेशन. साधारणतः 27व्या आठवड्यापासून तर पार्टुरेशनपर्यंत म्हणजेच डिलिव्हरी होईपर्यंतचा कालावधी हा थर्ड ट्रायमेस्टरचा कालावधी मानला जातो. साधारणतः 50 सेंटीमीटरपर्यंत आणि 3 ते 4 किलो वजन असतं त्या फोएटसचं. 50 सेंटीमीटरपर्यंत त्याची वाढ होते आणि वजन जे आहे ते 3 ते 4 किलोपर्यंतचं आपल्याला बघायला मिळतं. द फोएटस ग्रोज टू अबाउट 3 to 4 किलोग्रॅम इन वेट अँड 50 सेंटीमीटर इन द लेंथ. नाऊ आईज आर ओपन, देर आर अ गेन इन द बॉडी वेट, ऑलमोस्ट ऑर्गॅनोजेनेसिस कम्प्लीट. ऑर्गॅनोजेनेसिस जे असतं, ऑर्गन तयार होण्याची जी प्रक्रिया असते ती पूर्ण झालेली असते. अशा पद्धतीने द प्रेग्नन्सी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स: फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर अँड थर्ड ट्रायमेस्टर. नाऊ द important one part, that is placenta. Placenta here, it is flattened discoidal organ in the uterus of a pregnant woman. हा डिस्कॉइडल ऑर्गन असतो युटेरसमध्ये, म्हणजे गर्भाशयातला हा डिस्कॉइडल ऑर्गन आहे प्रेग्नंट स्त्रीच्या शरीरातील. द प्लॅसेंटा इज अँड टेम्पररी स्ट्रक्चर अँड फंक्शनल कनेक्शन्स बिटवीन फोएटल अँड मॅटर्नल सर्क्युलेशन. बेसिकली प्लॅसेंटाच्या आतमध्ये एम्ब्रिओ असतो आणि त्यामुळे इट इज टेम्पररी स्ट्रक्चर. हे बेसिकली टेम्पररी स्ट्रक्चर असतं आणि फंक्शनल कनेक्शन. आणि कशासाठी काम करतं तर बिटवीन फोएटल अँड मॅटर्नल सर्क्युलेशन. फोएटस आणि मॅटर्नल सर्क्युलेशनच्या दरम्यान हे
हे ऑक्सिजनच्या सर्क्युलेशनसाठी, न्यूट्रिएंटच्या सर्क्युलेशनसाठी काम करतं. द प्लॅसेंटा फॅसिलिटेट द सप्लाय ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा सप्लाय देतं फॉयटसला, अँड न्यूट्रिएंट अँड आल्सो फॉर रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड एक्सक्रेटरी वेस्ट प्रोड्यूस बाय द फॉयटस. फॉयटसला ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट सप्लाय करण्याचं काम करतं. त्याचबरोबर फॉयटसने तयार केलेला कार्बन डायऑक्साईड आणि एक्सक्रेटरी वेस्ट हा त्या फॉयटसच्या शरीरातून म्हणजेच प्लॅसेंटामधनं त्या ठिकाणी युटेरसमधनं बाहेर घेऊन जाण्याचं पण काम करतं. द प्लॅसेंटा इज अटॅच टू द वॉल ऑफ द युटेरस. युटेरसच्या वॉलला हा प्लॅसेंटा त्या ठिकाणी अटॅच झालेला असतो. अँड टू द बेबीज अम्बिलिकल कॉर्ड. प्लॅसेंटा आणि फॉयटस यांच्यामध्ये जे कनेक्शन असतं ते अम्बिलिकल कॉर्डमुळे असतं. अम्बिलिकल कॉर्ड त्या फॉयटसमधनं अराईज होतो आणि त्या प्लॅसेंटाला म्हणजेच प्लॅसेंटाला अटॅच झालेला असतो. अशा पद्धतीने इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे हा प्लॅसेंटाचा. प्लॅसेंटावर साधारणपणे क्वेश्चन विचारला जातो, राईट अ नोट ऑन प्लॅसेंटा, किंवा त्या प्लॅसेंटावर डायग्रॅम पण त्या ठिकाणी विचारली जाते. प्लॅसेंटाची डायग्रॅम बुकमध्ये आलेली आहे. ही डायग्रॅम तुम्हाला लक्षात घेणं गरजेची आहे. ही डायग्रॅम तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेची आहे. अशा पद्धतीने मुलांनो प्लॅसेंटा, प्रेग्नन्सी आणि प्लॅसेंटा हा जो टॉपिक आहे हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपल्याला इथे बघायला मिळतो. प्लॅसेंटाचे 2-4 पॉईंट एकदा रिवाईज करतो पटकन. डिस्कॉइडल ऑर्गन आहे, टेम्पररी स्ट्रक्चर असतं, फंक्शनल कनेक्शन बिटवीन फॉयटस अँड मॅटर्नल सर्क्युलेशन, प्रोव्हाइड्स ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू द फॉयटस, रिमूव्स carbon dioxide and excretory waste from the fetus, and uterus and means placenta is attached to the wall of the uterus and baby's umbilical cord. एका बाजूला प्लॅसेंटा हा वॉलला, युटेरसच्या वॉलला अटॅच असून दुसऱ्या बाजूला बेबीच्या म्हणजेच त्या फॉयटसच्या अम्बिलिकल कॉर्डला अटॅच झालेला आपल्याला बघायला मिळतो. पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टुरिएशन हा टॉपिक स्टडी करूया मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्स.